हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 आपण स्टार्ट करतोय. चल मग स्टार्ट करूया. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये दिले काय तुम्हाला एन ऑफ ए दिले, म्हणजे ए या सेटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत 15. ए युनियन बी म्हणजे आपल्याकडे बी सेट आणि ए सेट एकत्र केल्यावरती टोटल किती आहेत 29. ए इंटरसेक्शन बी, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट्स ए आणि बी मध्ये, ते किती आहेत 7 आहेत. फाइंड काय करायचं आहे, नंबर ऑफ बी मध्ये असलेले एलिमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर त्यासाठी एक बेसिक फॉर्म्युला लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितला होता, तो म्हणजे एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. ए युनियन बी म्हणजे ए आणि बी एकत्र करून जे काही एलिमेंट्स होतील आपल्याकडे ते कशात येणार आहेत, ए युनियन बी मध्ये येणार आहेत. दुसरा आपण ए म्हणजे ए मध्ये असलेले एलिमेंट्स, बी म्हणजे नंबर ऑफ बी म्हणजे बी मध्ये असलेले एलिमेंट्स आणि ए इंटरसेक्शन बी आपण काय करतोय, मायनस करतोय. ए आणि बी ह्या दोघांचं ॲडिशन आणि मायनस त्यांच्यातले कॉमन एलिमेंट्स. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. आता ए युनियन बीचे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. जे व्हॅल्यूज क्वेश्चनमध्ये दिलेत ते व्हॅल्यूज फक्त आपल्याला पुट करायचे आहेत. ए युनियन बी ह्याची व्हॅल्यूज किती आहेत 29, पुट केलेत. नंबर ऑफ ए त्याची व्हॅल्यू गिवन आहे क्वेश्चनमध्ये 15 प्लस नंबर ऑफ बी आपल्याला माहीत नाही आहे मायनस ए इंटरसेक्शन बी ह्याची व्हॅल्यू माहीत आपल्याला किती 7. मग हे आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो 15 मायनस 7 किती 8. सो 29 इक्वल टू 8 प्लस एन ऑफ बी. आता ही जी व्हॅल्यू आहे जाणार तिकडं. सो 29 मायनस 8 इक्वल टू एन ऑफ बी. 29 मायनस 8 किती 21 एन ऑफ बी. सो तुमचे एन ऑफ बी ची व्हॅल्यू किती आली 21. ठीक आहे, काय केलं समजलं, व्हॅल्यूज फक्त सगळे पुट आउट करून घेतले. एन ऑफ एची व्हॅल्यू 15, बी मध्ये काही व्हॅल्यू नाही आहेत, सो एन ऑफ बी आहे तसे ठेवलं आणि ह्याची व्हॅल्यूज किती आहेत अँड ए इंटरसेक्शन बीची 7. सो 15 मायनस 7 8. 8 ही व्हॅल्यू आपण तिकडे घेतली, लेफ्ट साईडला घेतली. लेफ्ट साईडला घेतल्यावरती प्लस 8चे झाला काय मायनस 8. सो 29 मायनस 8 किती 21 आणि एन ऑफ बीची व्हॅल्यूज आपल्याला 21 मिळाली. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन काय, इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी, 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. ठीक आहे. आता क्वेश्चनमध्ये दिले काय, टोटल स्टुडंट्स किती आहेत 125 स्टुडंट्स आहेत. टोटल स्टुडंट्स किती आहेत 125. ओके. आता जी टी म्हणजे काय, चहा पितात असे लोक आपण कोणाला घेऊ, पण नंबर ऑफ ए मध्ये घेऊ. किती आहेत 80. 60 ड्रिंक कॉफी, सो एन ऑफ बी इक्वल टू 60. हां दिले इथं. 20 ड्रिंक टी अँड कॉफी, टी अँड कॉफी पिणारे किती आहेत 20 जण आहेत. म्हणजे काय, कॉमन एलिमेंट्स एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहेत 20 आहेत. फाइंड द नंबर ऑफ द स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. सो आपल्या ह्या युनिव्हर्सल सेटमध्ये ए हा काय टी पिणारे लोक आहेत, टी. ते काय आहेत बी म्हणजे काय कॉफी पिणारे लोक आहेत. हा जो मधला सेक्शन हा काय कॉमन आहेत. कॉमन म्हणजे कुठला, आपला हा पार्ट ए इंटरसेक्शन बी. मग आपण ह्यांना काय म्हणलं, ए म्हणलं, ह्यांना बी म्हणले आणि हा तुमचा ए इंटरसेक्शन बी असणार आहेत. आता आपल्याला फाइंड काय करायचे आहेत, टी पण पित नाही कॉफी पण पित नाही, म्हणजे राहणार कुठला, हे जो बाहेरचा जो सेक्शन आहे सगळं बाहेरचा एलिमेंट्स हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. पहिलं फॉर्म्युलेमध्ये घालून आपण काय फाइंड आउट करायचे, ए युनियन बी आपण पहिला फाइंड आउट करून घेऊ. सो टोटल हे किती आहेत, टोटल 125 म्हणजे पूर्ण अख्ख्या या युनिव्हर्सल सेटमध्ये 125 स्टुडंट्स आहेत. त्यातले टी पिणारे 80 आहेत, कॉफी पिणारे 60 आहेत आणि कॉमन कोणते 20 आहेत. बट आपल्याला ए युनियन बी माहीत नाही आहे, त्यासाठी ए युनियन बी फाइंड आउट करावं लागेल. इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस ए इंटरसेक्शन बी. ए युनियन बी माहीत नाही,
नंबर ऑफ ए 80 प्लस बी किती आहेत 60 मायनस कॉमन किती आहेत 20. 40 प्लस 40 किती आन्सर याचा 120. सो ए युनियन बी म्हणजे टोटल चहा कॉफी आणि बोथ हे सगळे जण पिणारे किती आहेत 120 जण आहेत. आता आपल्याला काय पाहिजे की असे लोक जे चहा पण पित नाहीत कॉफी पण पित नाहीत, मग ते लोक किती असणार आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी कॉफी ते किती आहेत. टोटल स्टुडंट्स 125 मायनस जे चहा कॉफी पितात ती लोक किती आहेत 120 म्हणजे किती आहेत 5. सो 5 अशी लोक आहेत जे चहा पण पित नाहीत कॉफी पण पित नाहीत. से इन हॉस्टेल 125 स्टुडंट्स, टोटल स्टुडंट्स किती आहेत 125 आहेत. त्यामध्ये 80 स्टुडंट्स चहा पितात, 60 स्टुडंट्स कॉफी पितात आणि चहा आणि कॉफी एकत्र पिणारे असे किती जण 20 आहेत. आणि आपल्याला विचारलं काय की फाइंड द नंबर ऑफ द स्टुडंट्स जे चहा पण पित नाहीत आणि कॉफी पण पित नाहीत. सो आपण काय केलं पहिल्या फॉर्म्युलामध्ये घालून आपण ए युनियन बी फाइंड आउट केला की ओव्हरऑल टोटल स्टुडंट्स फाइंड आउट केले की जे चहा पितात आणि कॉफी पितात ते किती आहेत 120. मग आउट ऑफ 120 ॲटलिस्ट चहा तरी पित असतील किंवा कॉफी तरी पित असतील किंवा दोन्ही पण पित असतील. मग डू नॉट ड्रिंक अ टी और कॉफी विचारले. टोटल स्टुडंट्समधून आपण जे चहा कॉफी पितात त्यांना आपण मायनस केलं. सो 125 मायनस 120 केलं, आला आन्सर 5. सो 5 असे स्टुडंट्स आहेत जे चहा पण पित नाहीत आणि कॉफी पण पित नाहीत. म्हणजे कुठले ह्या तुमच्या सर्कलच्या बाहेरचे स्टुडंट्स जे चहा आणि कॉफी पित नाहीत ते. ठीक. सो चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिले का था इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास्ड इन इंग्लिश, 60 स्टुडंट्स पास इन मॅथ्स. आता फाईन काय कर आणि 40 स्टुडंट्स पास इन बोथ सब्जेक्ट्स. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट्स. एकत्र दोन्ही सब्जेक्टमध्ये फेल झालेले नाही आहेत. फाईन द नंबर ऑफ द स्टुडंट्स हू पास्ड ॲटलिस्ट इन वन सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला ॲटलिस्ट इन वन सब्जेक्ट म्हणजे काय ए युनियन बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नाव लेट्स स्टार्ट. 50 स्टुडंट्स पास्ड इन इंग्लिश विचारले. सो एन ऑफ ए आपण काय कन्सिडर केलं 50 हे कुठे इंग्लिशमध्ये. 60 स्टुडंट्स पास्ड इन मॅथ्स, एन ऑफ बी 60 हे कोण मॅथ्ससाठी. 40 स्टुडंट्स पास्ड इन बोथ सब्जेक्ट, बोथ म्हणले. सो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 40 इन बोथ. पास झाले तर सगळे 40 स्टुडंट पास इन बोथ. ना आता फाईन काय करायचं आहे ॲटलिस्ट इन वन सब्जेक्ट म्हणलेत की नाही आपल्याला. म्हणजे एक तरी इंग्लिशमध्ये पास पाहिजे, मॅथ्समध्ये तरी किंवा दोन्ही ह्याच्यात पास पाहिजे तेवढंच विचारलं ना. सो जे विचारले तेवढंच आपल्याला फाइंड आउट करायचं. ते म्हणजे कोणता ए युनियन बी. तुमचे ए आहे बी आहे म्हणजे हा कोणता तुमचा इंग्लिश आहे, हा तुमचा मॅथ्स आहे आणि हा जो मधला पोर्शन आहे तो बोथ आहे. मग ह्या सेक्शन्समध्ये हे किती आहे तुमचा ए मध्ये. ए हा सर्कल इंग्लिशचा आहे. मग ह्यात किती आहेत 50 आहेत, ह्यात किती आहेत 40 आहेत आणि इथे किती 60 आहेत. आपल्याला फाइंड काय करायचं आहे ए युनियन बी फाइंड करायचं आहे. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. एची व्हॅल्यू किती आहे 50 प्लस बीची व्हॅल्यू किती आहे 60 मायनस 40 मायनस 40 70. सो ॲटलिस्ट एका तरी सब्जेक्टमध्ये पास होणारे स्टुडंट्स ते किती आहेत 70 आहेत. क्लिअर. क्वेश्चनमध्ये गिवन काय होतं इंग्लिशमध्ये पास होणारे स्टुडंट्स किती आहेत 50, मॅथ्समध्ये 60 आणि दोन्ही ह्याच्यात पास होणारे असे किती स्टुडंट्स आहेत 40. आता विचारले काय ॲटलिस्ट वन सब्जेक्ट विचारलं होतं. सो ए युनियन बी मध्ये आपल्याला अशी मुलं मिळतील जे ॲटलिस्ट एका तरी सब्जेक्टमध्ये पास झालेत. सो इट मे बी अ नंबर ऑफ ए बी और ए
इंटरसेक्शन बी. सो असे किती आहेत 70 स्टुडंट्स आहेत. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिले, A survey was conducted to know the hobby of 220 students of a class 9th. म्हणजे टोटल स्टुडंट्स किती आहेत, तर इथं आपल्याकडे 220 स्टुडंट्स आहेत. लगेच लिहून घ्यायचं आपल्याला. टोटल स्टुडंट्स 220, out of which 130 students informed about their hobby as rock climbing and 180 students informed about their hobby as sky watching. सो एक दोन हॉबी त्यांनी सांगितलेत. नंबर ऑफ ए मध्ये नंबर ऑफ ए ते किती आहेत 130 स्टुडंट्स आहेत. कुठले आहेत, रॉक क्लाइम्बिंगचे आहेत. नंबर ऑफ बी 180 स्टुडंट्स, ते कुठले स्काय वॉचिंग. एकशे 10 स्टुडंट्स हु फॉलो द बोथ द हॉबीज. सो ए इंटरसेक्शन बी किती आहे 110 आहेत. Both. How many students do not have any of the two hobbies? How many of them follow the hobby of rock climbing only, and how many students follow the hobby of sky watching only? ठीक आहे, एक एक आपण काढत जाऊ. पहिली गोष्ट काय, 130 दिलेत. 130 असे स्टुडंट्स आहेत ज्यांना रॉक क्लाइम्बिंगची हॉबी आहे, 180 स्काय वॉचिंगची हॉबी आहे, आणि 110 दे हॅव द हॉबीज ऑफ द बोथ, रॉक आणि स्काय दोन्ही पण. आणि टोटल स्टुडंट्स किती 220. ठीक आहे. आता आपल्याला पहिली गोष्ट आपण काय फाइंड आउट करायची, ए युनियन बी आपण पहिला फाइंड आउट करायचे. ए युनियन बी म्हणजे काय, ॲटलिस्ट एक तरी कुठलं हॉबी असणार असे स्टुडंट्स किती आहेत ते. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस ए इंटरसेक्शन बी. एची व्हॅल्यू किती आहे 130 प्लस 180 प्लस 110. टोटल किती येणार 310 मायनस 110 200. बरोबर. सो एन ऑफ ए युनियन बी ह्याची व्हॅल्यू किती आलं 200. सो 200 असे स्टुडंट्स आहेत ज्यांना रॉक क्लाइम्बिंगची हॉबी तरी असेल किंवा स्काय वॉचिंग किंवा दोन्ही पण, म्हणजे एक तरी कुठली तरी हॉबी असणार. असे किती आहेत 200. आता फर्स्ट क्वेश्चन काय विचारलं की द नंबर ऑफ द स्टुडंट्स हु डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. नंबर ऑफ स्टुडंट्स विचारत कुठली पण हॉबी नाही आहेत, मग असे किती लोक आहेत. टोटल स्टुडंट्स किती आहेत 220 आहेत 220, आणि एक तरी हॉबी असणारे असे किती लोक आहेत 200. मग एक पण हॉबी नसणारे असे किती लोक असणार 220 मायनस 200 इक्वल टू किती 20. हु डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज, डू नॉट हॅव एनी ऑफ टू हॉबीज. कारण की 220 हे काय डिफाईन करतं टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. 200 हे काय डिफाईन करतं की ज्यांना एक तरी हॉबी आहेत. ठीक आहे. आणि मग आपण काय केलं त्यांचं मायनस केलं. 220 मायनस 200 इक्वल टू आहे 20. तुमच्या ए बी हा काय डिफाईन आहे तुमचा ए आहे बी आहे 130 आहे 180 आहे आणि हा कॉमन किती आहे तुमच्या 110. ठीक आहे. हा तुमचा कॉमन आहे, म्हणजे ज्यांना ए ची तरी हॉबी आहे किंवा बी ची. ए मध्ये काय तुमचा रॉक क्लाइम्बिंग आणि बी मध्ये काय स्काय वॉचिंग, आणि 110 स्टुडंट असे की ज्यांना दोन्ही पण हॉबी आहेत. मग राहिले किती, आणि टोटल स्टुडंट्स किती आहेत 220, म्हणजे अख्ख्या युनिव्हर्सल सेटमध्ये 220 स्टुडंट्स आहेत. मग ह्यांचे टोटल किती झाले ए युनियन बी 200 झाले. मग राहिले किती 20. मग 20 असे स्टुडंट्स आहेत ज्यांना
यातले कोणतेही हे हॉबी नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट घेऊया. काय विचारले त्याने, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑफ द फॉलो रॉक क्लाइम्बिंगची हॉबी फॉलो करतात, असे किती जण ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. Okay. The total number of the students whose hobby is rock climbing. आता टोटल नंबर ऑफ द विचारले का आता, हा तुमचे ए होता, हा बी होता, ए होता, बी होता. ए हे सर्कल हा कितीचे आहे स्टुडंट्स, 130चे स्टुडंट्स आहे. आणि बी मध्ये किती आहेत, 180. हा मधला जो कॉमन एरिया आहे तो किती, 110चा कॉमन एरिया आहे. आता आपल्याला विचारलं काय की हाऊ मेनी स्टुडंट्स ऑफ द फॉलो रॉक क्लाइम्बिंग ओनली, वर्ड लक्षात घ्या, ओनली म्हणलंय. सो ए या सर्कलमध्ये हा बोथवाला सेक्शन आला की नाही, तर हा तुमचा बोथवाला सेक्शन आला इथं. म्हणजे ए हा सेक्शन केवढा असणार आहे तुमचं, फक्त एवढाच सेक्शन असणार आहे. आता मी कलर करतोय ना, हा सेक्शन म्हणजे हे जर मी साईडला सेपरेट काढला तर कसा असणार आहे, हा तुमचा ए. हा इकडचा जो सेक्शन होता हा कॉमनवाला सेक्शन होता, हे मी रिमूव्ह केलं. मग आपल्याला कोणता पाहिजे, फक्त एवढाच सेक्शन पाहिजे. हा सेक्शन काय डिफाईन करतो, दिस इज द ओनली पार्ट, ओनली ए. म्हणजे आपल्याला, आणि हा जो पार्ट काय तो बोथ आहे ए अँड बी, आणि हा जो पार्ट असणार आहे आपला पार्ट, हा काय असणार आहे, ओनली बी. हा इतका एवढा सेक्शन, हा फक्त ओनली बी. आपल्याला फाइंड काय करायचे, ओनली ए फाइंड आउट करायचे आहेत. क्वेश्चन समजलं तुम्हाला काय करायचं तर. सो 130 मायनस 130 हा काय, ए मध्ये असलेले एलिमेंट. मग त्यातनं आपण काय मायनस करतोय, जे बोथ आहेत ते, म्हणजे किती, 110, किती आले, 20. मग 20 असे स्टुडंट्स आहेत ज्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंगच आवडतं, की त्याची हॉबी आहेत. आता नेक्स्ट आहे की ओनली स्काय वॉचिंग म्हणले. सेम स्काय वॉचिंग सुद्धा सेम करायचं, बी मायनस बोथ. बी हा किती आहेत, 180 आहे, मायनस बोथ म्हणजे किती, 110. मग व्हॅल्यू किती आहे ना, 70. क्लिअर. ओके. आता हा लास्ट क्वेश्चन मध्ये दिले का, आता ऑब्जेक्ट वेन डायग्राम ऑब्जेक्ट करून आपल्याला हे खालचे क्वेश्चन फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट यामध्ये काय फर्स्ट काय फाइंड आउट करायचे, ए फाइंड आउट करायचे. ए मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, ए हा सर्कल चेक करा. ए या सर्कलमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत तुम्हाला, एक्स, वाय, झेड, एम आणि एन. ए म्हणले की ए हा सर्कल आपण चेक करणार. नंतर काय म्हणले, बी म्हणले, बी या सर्कलमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, एम, एन, पी, आर आणि क्यू. नेक्स्ट आहे ए युनियन बी, म्हणजे ए आणि बी एकत्र करून लिहायचे आपल्याला, फक्त काय रिपीटवाले एकदाच लिहायचे. एक्स वाय झेड आहे का इथं, एक्स वाय झेड, एम एन तर आहे इथं. मग राहिला कुठला, पी आर क्यू. हा झाला ए युनियन बी. यू म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट. यू इक्वल टू, डायग्राममध्ये जेवढे काय तुम्हाला अल्फाबेट्स दिसतात ते सगळे लिहून काढा. एक्स वाय झेड, एम एन, पी आर क्यू एस टी. या बॉक्सच्या आत जेवढे काय तुम्हाला अल्फाबेट्स दिसतात ते सगळे काय येणार, तुमचे युनिव्हर्सल सेटच्या अंडर येणार. ओके. फिफ्थ इज ए डॅश. ए डॅश म्हणजे काय, एचा कॉम्प्लिमेंट. या एचं सर्कल सोडून जे काही एलिमेंट्स तुम्हाला दिसतील ते सगळे कुठे येणार, ए डॅश मध्ये येणार. सो ए डॅश इक्वल टू एक्स वाय झेड एम एन, ह्या सगळ्या सोडून जे काय असतील ते. सो कुठले असणार आहेत, पी आर क्यू एस आणि टी. सेम बी माहिती आहे, बी डॅश इक्वल टू एम एन पी आर क्यू. हे सोडून जे एलिमेंट्स असतील ते कुठले, एक्स वाय झेड एस आणि टी.
आता ए युनियन बी डॅश, ए युनियन बी तर आपल्याला माहिती आहे. आता हे सोडून जे एलिमेंट्स असतील ते, आता ए आणि बी ते सोडून कुठले एलिमेंट्स आहेत, ह्या दोन सर्कल सोडून कुठले आहेत, एस आणि टी. मग एस आणि टी हे कुठे आहे, तुमचे ए युनियन बी डॅश सोडून जे एलिमेंट असतील ते म्हणून एस आणि टी. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. ठीक आहे. थँक्यू.